नवरात्र उत्सवातील दिवस 5वा. या 5व्या दिवशी कोणत्या मातेचं पूजन केलं जातं आणि का केलं जातं यामागचे जर आपण कथा ऐकली तर आज 5वा दिवस हा स्कंदमाता हिचा असतो. स्कंदमाता म्हणजे ती की ज्या पार्वती मातेनं कार्तिकेयला जन्म दिला ती स्कंदमाता. दुर्गा देवीचे 5वे रूप म्हणजेच स्कंदमाता. प्रेम आणि ममता याचं मूर्ती आणि मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते म्हणजे स्कंदमाता. स्कंदमाताची पूजा केल्यानं काय होतं तर ज्ञान आणि शुभफळ यांची प्राप्ती होती असं मानलं जातं. स्कंदमाता ही ज्ञान, इच्छाशक्ती आणि कर्म या सर्वांचं मिश्रण आहे. आपल्या नित्यनेमाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील जेव्हा आपली आई आपल्याला एखादी शिकवण देत असते आणि जर त्या शिकवणीमध्ये तिचं ज्ञानाचं आणि इच्छाशक्ती आणि आपल्या कर्माचं याचं सांगड घालून देणारी ती शिकवण असेल तर आपल्या आयुष्याचं हे चीज झाल्याशिवाय राहत नाही. हे असंच चीज ह्या आयुष्यामध्ये करण्याचं काम आपली माता करत असते आणि तसंच काम स्कंदमातेनं कार्तिकेयच्या बाबतीत केलेलं आहे. जेव्हा शिवतत्वाचे शक्तीसोबत मिलन होते तेव्हा स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांचा जन्म होतो, म्हणून तिला स्कंदमाता असे संबोधले गेले. या देवीचं वाहन आहे सिंह. ही सिंहावर आरूढ असलेली देवी आहे. कार्तिकेय यांना स्कंद म्हणतात, म्हणूनच या मातेला नाव हे पडलं. स्कंदमातेला 4 हात असतात. उजव्या बाजूला कार्तिकेय त्यांच्या कुशीमध्ये असतात, तर वरद मुद्रा आणि कमळ असे इतर हातांमध्ये त्यांच्या असतात. या मागची कथा अशी आहे की तारकासूर राक्षसाचा वध करण्यासाठी कार्तिकेयाला प्रशिक्षण देण्याचे गरजेचं होतं आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी पार्वतीने स्कंदमातेचं रूप धारण केलं आणि कार्तिकेयाला याचं युद्धाचं प्रशिक्षण दिलं की जेणेकरून तो तारकासुराचा वध करू शकेल. अशा प्रकारे तारकासुराचा वध करण्यासाठी माता पार्वतीने स्कंदमातेचं रूप घेतलं. आपल्या देखील आयुष्यामध्ये आपली आई वेळेप्रसंगी कठोर होत असते. वेळेप्रसंगी आपल्याला ती योग्य ती शिकवण देखील देत असते. जेव्हा आपण चुकत असतो त्यावेळेला आपल्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्याचं काम ही आपली माता करत असते. आईमध्ये जेव्हा जिजाबाईसारखं, त्याचप्रमाणे आईमध्ये जेव्हा या स्कंदमातेसारखं आपल्या आईमध्ये जेव्हा आपल्याला दिशा देण्याचं काम ठरतं त्यावेळेस ती एक देवीचंच रूप म्हणून आपल्यासमोर प्रकट होत असते आणि अशा प्रकारे आपल्यामधला कार्तिकेय देखील ती उभा करत असते. आजचा रंग आहे पिवळा रंग. पिवळ्या रंगाला देखील विज्ञानाच्या मते अनेक असे आशय आहेत, अनेक असे पैलू आहेत. मेंदूमधून जास्त प्रमाणामध्ये सिरोटोनिन नावाचा घटक पदार्थ जो असतो संप्रेरक, ते स्त्रवण्यासाठी हा पिवळा रंग मदत करत असतो. एकाग्रता वाढवणे, त्याचप्रमाणे चयापचयाची क्रिया देखील वाढवणे, अशा प्रकारचं काम ह्या पिवळ्या रंगाच्या सानिध्यामध्ये किंवा पिवळा रंग पाहिल्यानंतर होतं. वेकअप कॉल देतो हा पिवळा रंग. वेकअप कॉल म्हणजे काय तर आपल्या मेंदूला चालना देतो आणि मेंदूला जागृत करण्याचं काम पिवळा रंग करत असतो. आजचा पिवळा रंग हा चेतना संस्था हिला जागृत करण्याचं काम करत असतो. अशा प्रकारचे जे आपले हिंदू धर्म संस्कृतीचे सण असतात यामध्ये विज्ञानाचं देखील अशा प्रकारे सांगड घातली गेलेली आहे की आपण विज्ञान आणि धर्म हे एकाच तत्वावर, सत्य, विज्ञान, धर्म ह्या एका तत्वावरच हा संपूर्ण आपला डोलारा उभा असतो आणि तो कसा तेवत ठेवायचा आणि टिकवत ठेवायचा याची गरज पुढच्या पिढीला आवश्यक असते. म्हणून या गोष्टीसाठी हे रंगसंगती, आजच्या उपासना हे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे या पिवळ्या रंगाचा एक थोडासा अतिशय जर जास्त प्रमाणात वापर झाला तर तो थोडासा त्रासदायक देखील ठरतो. म्हणजे एखादं लहान मूल जर असेल तर ते जास्त जर पिवळ्या रंगाच्या संपर्कात आलं तर ते रडू शकतात असं देखील मानलं जातं. तसेच फटिगनेस देखील जास्त पिवळ्या रंगामुळे होतो, म्हणजे थोडासा थकवा देखील जाणू शकतो. कोणत्याही गोष्टीचा शुभ आणि अशुभ किंवा चांगले आणि वाईट अशा दोन्ही बाबी असतात. ह्या दोन्ही बाबीचे जर योग्य प्रकारे आपण मिलन घडवून आणलं आणि योग्य प्रमाणात जर त्यांचं समप्रमाणात जर आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थान ठेवलं तर आपलं आयुष्य हे सुखकर होत असतं.